नमस्कार. ठाणे वॉचमध्ये सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करतो. ठाण्याच्या घंटाई नाक्यामध्ये परिसरामध्ये आपण उभे आहोत आणि धर्मराज्य पक्षाच्या वतीने ह्या ठाण्यातील रिक्षा चालकांचं एक शिबिर जे आहे ते इथे आयोजित केलेलं आहे. शिबिराचं कारण देखील तसंच आहे. राज्य शासनाने जे आहे त्या रिक्षा चालकांना 1500 रुपये आर्थिक मदत जी आहे ती जाहीर केलेली होती आणि त्याच नंतर आता धर्मराज्य पक्षाच्या वतीने ह्या तमाम रिक्षा चालकांचा जो काही फॉर्म आहे तो इथे मोफत भरला जाणार आहे. त्यामुळे कुठेतरी आता रिक्षा चालकांनी जे आहे धर्मराज्य पक्षामध्ये पक्षाच्या कार्यालयात जी आहे ती धाव घेतलेली आहे. फॉर्म कशा पद्धतीने भरला जाणार आहे ते आपण आता पाहणार आहोत. रिक्षा चालकांना इथे मोफत फॉर्म भरून घेणार आहेत. त्यांच्याकडून जी काही आवश्यक असलेली कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल अशा पद्धतीची सर्व जी काही कागदपत्रे आहेत त्यांच्याकडून घेतली जाणार आहेत आणि इकडे मोफत त्यांचं फॉर्म जो आहे तो फिलअप करून नंतर काही जी काही प्रोसिजर आहे ती केली जाणार आहे आणि 1500 रुपये जे काही आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये दाखल केले जाणार आहेत. त्यासाठी जे काही आधी फॉर्म व्हेरिफिकेशन करावं लागतं, फॉर्म फिलअप करावा लागतो, त्याची आता सुरुवात आता या धर्मराज्य पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय आहे घंटाईमध्ये तिकडे सुरू झालेली आहे. धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष आहेत राजन राजे यांच्या मार्गदर्शनाखाली या सदर शिबिराचं आयोजन जे आहे ते आता इथे करण्यात आलेलं आहे. आणि ह्या शिबिराला जर आपण बघू शकतो तर अजय जहा असतील युवा संघटक, तसेच रमेश शेट्टी जे आहेत ते रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आहेत ठाण्याचे आणि रवी मिश्रा आहेत उपाध्यक्ष आहेत, तसेच सुशील कुमार चंद्रा ते देखील उपाध्यक्ष आहेत आणि अफजल शेख हे जे आहेत आता ह्या शिबिराला उपस्थित झालेले आहेत. आणि या तमाम रिक्षा चालकांनी जे आहे आता या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसतोय. नेमकं कशा पद्धतीने ह्याचं आयोजन जे आहे या धर्मराज्य पक्षाच्या वतीने करण्यात आलेलं होतं ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर रवि मिश्रा आहेत उपाध्यक्ष, त्यांच्याकडून आपण पहिल्यांदा जाणून घेणार आहोत. सर क्या बताएंगे, रिक्शा चालक जो है तो वो अभी ऑफिस में अपने आए हैं और उनका फॉर्म जो है तो फिलअप करना शुरू किया है. सर कैसा है कि सरकार ने हमारे रिक्शा वाले मित्रों को 1500 रुपया देने के लिए बोला है, अनुदान दे रही है, बहुत अच्छी बात है. लेकिन ये अनुदान जो है सर ये बहुत कम है. जितना रिक्शा वालों को नुकसान हुआ है उसके हिसाब से ये अनुदान कुछ भी नहीं है. तो मैं सरकार से अनुरोध करना चाहूँगा कि अनुदान को कुछ बढ़ाया जाए, क्योंकि हमारे रिक्शा वाले जो मित्र हैं बहुत परेशान हैं और इनका पूरा धंधा चौपट हो गया है. इनको 2 सीट की परवानगी मिली है और तीसरा सीट बिठा नहीं सकते. पब्लिक बाहर है नहीं, बैंकों को लगता है कि पब्लिक बाहर है, रिक्शा चालू है तो हफ्ता भरना चाहिए. घर कर्ज वालों को लगता है कि हफ्ता भरना चाहिए. लेकिन क्या करेंगे, परेशान इतने हैं कि घर चलाने को पैसा नहीं इनको, तो फिर कहाँ से ये कर्जा भरेंगे. और बहुत सारे लोगों से शिकायत आई कि ये ऑनलाइन सर जो है ना ये प्रोसेस नहीं हो पा रहा है. तो जिसके वजह से हमने ये छोटा सा शिविर रखा है और बहुत सारे रिक्शा वाले मित्रों को बुलाया है और उनका जो ऑनलाइन का फॉर्म वगैरह उसको फिलअप करवा के दे रहे हैं. और वही सरकार से मतलब आज कलेक्टर साहब को आप एक निवेदन देने वाले हो, वो निवेदन का क्या विषय है? हाँ सर, ये आज हम लोग कलेक्टर सर को ये निवेदन देने वाले हैं कि हमारे जो रिक्शा वाले भाई बंधु हैं जिनका गृह कर्ज है, रिक्शे पे कर्ज है और नहीं भर पा रहे हैं, तो उनको बैंक वाले और जो भी संस्था वाले ये कर्जा दिए हैं वो बोलते हैं कि ऐसा करेंगे वैसा करेंगे, गाड़ी उठा के लेके जा रहे हैं, घर में लॉक मार देंगे. तो हम सर को ये अनुरोध देंगे कि अपने माध्यम से बैंकों को और जो भी कर्जा दिए हैं उनको प्रेशर दिया जाए कि हमारे रिक्शा वाले मित्रों को परेशान न किया जाए. अगर इनको परेशान किया गया तो हमारा धर्मराज्य पक्ष इनके पीछे खड़ा है. इनके लिए हम उपोषण तक पे जाने के लिए सोचेंगे. हम इनको कोई भी तकलीफ नहीं आने देंगे. बस नक्कीच धर्मराज्य पक्ष जो आहे रिक्षावाल्यांच्या पाठीशी उभं राहणार आहेत. आत्ताच म्हटल्याप्रमाणे ज्या काही रिक्षा चालकांनी लोन घेतलेलं आहे म्हणजे पतपेढीचं लोन असेल किंवा बँकेचं लोन असेल, त्यांचे वारंवार फोन जे आहे त्या रिक्षा चालकांना येत असतात हप्ता भरण्यासाठी. त्याला नाहक त्रास जो आहे तो याबाबतचा सहन करावा लागतो. मात्र आता हा त्रास जो आहे तो आता धर्मराज्य पक्ष जे आहेत या रिक्षा चालकांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहणार. आपल्याबरोबर सुशील कुमार चंद्रा देखील आहे. आपण सुशील कुमार चंद्रा आपण पहिले त्यांच्याकडून जाणून घेऊया.
साहेब काय सांगाल, शिबिराचं आयोजन केलं आहे, कशा प्रकारे प्रतिसाद लाभला आणि आत्तापर्यंत किती रिक्षा चालकांनी याचा लाभ घेतला? आत्तापर्यंत आम्ही सगळे लोकांचे फॉर्म भरत आलो, 60-70 लोकांचे फॉर्म भरले आहेत. तिचा काय मोबदला घेतला नाही, सगळं फ्री ऑफ चार्ज चालू आहे. आणि जे काही लोक येतील त्यांचं सगळे करून आम्ही त्यांच्या बँकेमध्ये पैसे जमा करायचं विनंती करू. आपल्याबरोबर रिक्शा चालक है, अपन त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर क्या बताएंगे, जो फॉर्म था वो फॉर्म भरने के लिए बहुत सारी दिक्कतें आ रही थी, अभी धर्मराज्य पक्ष के इसमें आपको फॉर्म भर के दे रहे, क्या उनका कैसे आभार मानेंगे आप? उनका हम बहुत बहुत आभार मानते हैं, इसलिए कि उन्होंने जो है, और कोई यूनियन वालों ने हमें बोला नहीं कि आपका 1500 रुपये का फार्म भरना, आप आके भर लो, लेकिन धर्मराज पक्ष ऑटो रिक्शा टैक्सी यूनियंस ने हमें बुलाया और बुला के हमारा ऑनलाइन आवेदन किया. उसके लिए हम धर्मराज पक्ष का आभार मानते हैं और सरकार से अनुरोध करते हैं कि रिक्शा जो है जब तक लॉकडाउन खुला है तब तक जो है हम लोग का धंधा पानी कुछ है नहीं, लेकिन लॉकडाउन खुलने के बाद बैंक वाला ताबड़तोड़ जो है अपना लोन के लिए हमें परेशान करना चालू कर देगा. अगर हम उस स्थिति में नहीं भर पाएंगे तो हमारे सामने जीव देने के सिवा कुछ बचा नहीं है. तो हमें ये चाहिए कि कम से कम लॉकडाउन खुलने के 3 महीने के बाद हम लोग का हफ्ता भरने के लिए समय मिलना चाहिए. नक्कीच हप्ता भरण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे असं रिक्षा चालकांचं म्हणणं आहे. अजून एक रिक्षा चालक आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून आपण, सर क्या बताएंगे, धर्मराज्य पक्ष के मार्गदर्शन में आपको आज ये रिक्शा जो 1500 रुपये राज्य सरकार से मिलने वाला है, उसका फॉर्म भरने के लिए बहुत सारी दिक्कतें आ रही थी, अभी धर्मराज्य पक्ष के जरिए से आपको ये फॉर्म फिलअप करके दे रहे हैं? मैं 3 दिन से फॉर्म यहाँ वहाँ भरने की कोशिश कर रहा हूँ, पर हर एक कोई बोल रहा है 50 रुपया लगेगा, 100 रुपया बोल रहा है, और किसके पास बोल रहा है वो बोल रहा है 200 रुपया लगेगा. पर मुझे ये धर्मराज पक्ष के यहाँ पे मैं आया तो यहाँ पे फ्री ऑफ कॉस्ट है. तो मैं सबसे पहले धर्मराज पक्ष को मैं धन्यवाद कहता हूँ कि हमारे लिए कोई तो है खड़ा पीछे से. नक्कीच रिक्षा चालकांनी देखील धर्मराज्य पक्षाचे जे काय आहेत आभार मानलेले आहेत. सर आपको क्या दिक्कतें हो रही थी, और बैंक वालों से या पतपेढ़ी से क्या फ़ोन आते हैं क्या हफ्ता भरने? फ़ोन आते हैं और बार बार फ़ोन आते हैं और कहते हैं कि हम एक लेटर दे रहे हैं, उस पर आप साइन करके दीजिए. और धंधे का हालत इतना ख़राब है कि 180 रुपये डेली का 3 घंटे में हम लोग को मिल पाता है, और उससे हम घर चलाएं कि बैंक का पैसा भरें. ये सारी दिक्कतें हैं हमारे सामने. नक्कीच ज्या काही व्यथा आहेत, परंतु आता या ज्या काही रिक्षा चालकांच्या व्यथा आहेत त्या त्यांनी ठाणेवरच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत, आणि त्याच अनुषंगाने आता धर्मराज्य पक्ष देखील या रिक्षा चालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. आजच ठाणेवरच्या पेजला लाईक करा, फॉलोअप करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.